शेण सडलं म्हणजे त्याचं काय होतं? जंतू तयार होतात आणि ते जंतू शेतात टाकल्यानंतर ते पीक वाढतं. परंतु जे जंतू आहे दिसण्याला आधार नाही, ज्याला दृष्टीगोचर म्हणतात. दृष्टीगोचर म्हणजे आपल्या दिसण्याच्या पलीकडे आहे, त्याचा दोष लागत नाही. आणि जे दिसतात जंतू त्याची हिंसा सोडवायची हा विधी आहे. जसं आता मुली आहे, बाकीचे जंतू आहेत, दिसतात आपल्याला, त्या दिसणाऱ्या जंतूंचं आपण हिंसा करू नये हा विधी आहे. आणि न दिसणाऱ्या जंतू, आता हवा आहे, हवेमध्ये किती जंतू आहेत? एका सुरूच्या प्रमाणात हवा जंतू बसू शकतात. असा हात हलवला की जंतू मारतात, अनेक जंतू मारतात. हे सगळं वातावरण जंतून भरलेलं आहे. म्हणून जंतूशिवाय हिंसेशिवाय आपण जगू शकत नाही. परंतु त्याच्यातून आपल्याला रस्ता काढायचा आहे. आपण जर समजा पोट भरायसाठी, आपल्या उदरनिर्वाहासाठी, देहाच्या रक्षणासाठी आपण जर करत असलो तर त्याचं पाप लागतं. आणि आपण जर परमेश्वराची सेवा घडावी, आपल्याला काही मरण घडलं पाहिजे, आपल्याला सेवादास्य घडलं पाहिजे, साधू संतांचं परमेश्वराची सेवादास्य घडलं पाहिजे, म्हणून आपण जर काम केलं आणि पैसे मिळवले तर त्याचा पाप लागत नाही. कशाचं? आपला जर हेतू असला की आपल्याला काहीतरी दानधर्म झाला पाहिजे, ह्याच्यातून परमेश्वराची सेवा झाली पाहिजे आपल्याला ह्याच्यातून, आणि तशा पद्धतीने आपण जर केलं तर त्याचं पाप लागत नाही. तसंच दह्यामध्ये जे आहेत ते बॅक्टेरिया आहेत ते दिसत नाही, दृष्टीगोचर नाही, त्याचं पाप लागत नाही. पुढचा प्रश्न आहे चक्रधर संजय लांडगे, जांभरूण भित्ते, वाशिम. कोण आहे? परमेश्वराने देवांना बनवले, पण बौद्ध धर्म, मुस्लिम धर्म कोणी तयार केला? परमेश्वराने हे जगत निर्माण केलेलं आहे. या जगामध्ये परमेश्वराचा धर्म हा एकच आहे. जे अंतिम सत्य आहे ते एकच असतं. सत्य हे दोन नसतात जगामध्ये. जग हे एकच आहे. परंतु मानव जे धर्म आहेत, मानवाने निर्माण केले धर्म अनेक आहे. परमेश्वराचा धर्म हा एकच आहे आणि त्याच्यात सत्यही एकच आहे. म्हणून श्रीकृष्ण भगवंतांनी चौथ्या अध्यायात म्हटलं आहे की स एवाय मायाचे योगपुत्र पुरातन भक्तो सुद्धा सकाचे मी तुला नवीन सांगत नाही, गीता ही नवीन सांगितली नाही. पूर्वी जे सांगितलेलं आहे की तत्वज्ञान शिक्षणामध्ये ते तत्वज्ञान पुन्हा तुला सांगतोय आणि ते तत्वज्ञान श्री चतुर्मामीने कळीला सांगितलेलं आहे. सत्य ही एकच असतो, सत्य दोन कधी नसतात. पुढचा प्रश्न आहे दर्शन मेटकर, अमरावती. मेटकर अमरावती. वैराग्य भक्ती म्हणजे काय? वैराग्य भक्ती म्हणजे काय? वैराग्य भक्ती श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला काय सेवा केली मला ऐकू ना. श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला गीता निरूपण केली. गीता निरूपण करीत असताना श्रीकृष्ण भगवान म्हणतात माझ्या ठिकाणी मन ठेव, माझ्या ठिकाणी मन एकाग्र कर. आपलं ध्येय आहे ते देहाप्रती मन एकाग्र केलं. कोणतंही मन एकाग्र केलं किंवा कोणतीही वस्तू जेव्हा कळत नाही. आता तुम्ही विद्यार्थी आहात, विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे पूर्ण लक्ष दिलं, मन एकाग्र केलं तर तो सुखी होऊ शकतो.
सगळ्या परीक्षेत पास होत होतो, स्पर्धा परीक्षाचे कृती त्याच्यात पास होत होतो. त्याचं जर मन विचलित झालं, मोबाईलमध्ये बाकीच्या गोष्टीमध्ये मागणी करण्यामध्ये उड्या मारण्यामध्ये मन जर विचलित झालं तर तो पुढचं लक्ष पूर्ण करतो. तसंच शेतकरी आहे, शेतीवर पूर्ण लक्ष दिलं तर तो शेती चांगली पिकती द्यायची, शेतीवर पूर्ण मन एकावर केलं पाहिजे तर शेती. नोकरी आहे, नोकरीसाठी त्याला मन एकाग्र करून आई वडिलांचा त्याग करावा लागतो, भाऊ बहिणीचा त्याग करावा लागतो, घराचा त्याग करावा लागतो, नाते संबंधाचा त्याग करावा लागतो, त्या नोकरीच्या कामासाठी करावा लागतो. मन एकाग्र केल्याशिवाय नोकरी मिळते का? नोकरी राहत. कोणतीही जगात गोष्ट एकाग्र केल्याशिवाय राहत. आता घरात तुमच्या आई वडील आहे, आई वडिलांचं मन एकत्र नसलं, दोघांचं पटत नसलं तर घर कसं होतं? घरी चालत नाही, घरात चांगला राहत नाही. म्हणजे एकाग्र मन झाल्याशिवाय त्याला नासुरी गोष्ट सुद्धा मिळत नाही. म्हणून प्रसिद्ध भगवान म्हणतात की मन एकाग्र कर. त्यावेळेला आपल्यासारखा अर्जुन म्हणत होता, चंचला ही मनापासून प्रमाती बरोबर तस्याम निग्रह म्हणणे वायुरी व पुष्कर. मन हे वायापेक्षा चंचल आहे, मन एकाग्र होतच नाही. एक वेळ वाऱ्याची पोट बांधता येईल पण मन एकाग्र होत नाही, मन इकडे होतं. आता तुम्ही आहे, तुम्हाला नाही कंप्लेंट घ्या, एक मन म्हणते उद्या घेऊ, एक मन म्हणते अवॉर्डला विचारू, एक मन म्हणते पुढच्या वर्षी घेऊ, एक मन म्हणते घेऊ का नको घेऊ. म्हणजे मन हे चंचल आहे, तसे प्रत्येक गोष्टीची पण चंचल. मन एकाग्र होत नाही. ठामपणे मन एकाग्र झाल्याशिवाय मनुष्याची विकास होत नाही. म्हणून म्हणतात हे तू सांगतो ते काय असंशय महाभाव ग्रंथ मनोपूर्णी ग्रंथ अभ्यास म्हणजे मन हे वाऱ्यापेक्षा चंचल आहे, परंतु अभ्यासाने आणि वैराग्याने ते आवडलं जातं. कशानं आवडलं जातं? बोलत ना, सगळ्यांनी मन उत्तर देतात, ऐकताना सगळे फटकेने मोकळं व्हायचं. मन मोकळं केल्याशिवाय तुम्हाला अभ्यास होत नाही, तुमच्या डोक्यात फिरणार नाही. फटकेने उत्तर दिलं पाहिजे. कशाने आवडलं जातं? अभ्यासाने आणि वैराग्याने. अभ्यास म्हणजे काय? जसं तुम्ही लहानपणी अभ्यास करत होता, आता अभ्यास करता. अभ्यास करता म्हणजे काय करता? पुन्हा रटायचं, पुन्हा ते वाचायचं, पुन्हा करायचं. लहान मुलं असतो, असं काढ, एक असं काढ, एक असं काढ, सगळं काढतो, पुन्हा काढतो, पुन्हा काढतो, मग ते बघायचं. अभ्यास म्हणजे सवय. तुम्ही जर सवय केली तर निश्चित आपली पूर्वीची जी सवय आहे ती बदलते. पूर्वीची सवय आता तुमची लहानपणीची सवय आहे, उड्या मारायची किंवा भांडणं करायची, एकमेकाची एक पळायचं, दुसरं पळायचं, मोकळं फिरायचं, अशी सवय लहान मुलांना असते, प्रत्येकाला असते, तुम्हाला नाही. परंतु तुम्ही आता मोठे झाले आहात, तुमचं लक्ष पुढं आहे की तुम्हाला डॉक्टर इंजिनियर व्हायचं, काय व्हायचं, आपल्याला मोठी नोकरी करायची किंवा काय व्हायचं, काय करायचं आपल्याला, हे तुमचा विचार पुढं आहे. आणि तो विचार समोर घेऊन जर तुम्ही नियंत्रण केलं त्याच्यावर आणि अभ्यासाला लागले तर तुम्ही ते लक्ष पुढे करू. तशी सवय लावून घेतली पाहिजे. आता मुलं अभ्यास करतात, किती तास अभ्यास करतात? आता शहरातली मुलं सकाळी 7 वाजता ट्युशनला जातात, ट्युशनवर येतात, लगेच जेवण नाश्ता वगैरे करून लगेच शाळेत जातात. शाळेतून सुट्टी केली ट्युशन आहे, रात्री 9 वाजेपर्यंत ट्युशन राहतात. म्हणजे दिवसभर त्यांना शाळेत टाइम आहे का? असतो का?
म्हणजे त्यांनी मन बांधून घेतलं, मन एकाग्र केलं तरी, म्हणून ते स्पर्धा परीक्षेत ह्याच्यात पास होतात. तुम्ही जर मन एकाग्र नाही केलं, अभ्यासात मन लावलं तर तुम्ही त्याच्यामध्ये सफल होऊ शकता. म्हणून मनाला ताब्यात ठेवणं हे बुद्धीचं काम आहे. मन आणि बुद्धी मग इकडे तिकडे पडतं आणि त्या बुद्धीला नियंत्रण करणं हे बुद्धीचं काम आहे. जसं तुमच्या शाळेमध्ये आहे, शाळेमध्ये शिक्षक आहे, शिक्षकावर नियंत्रण करणं मुख्याध्यापकाचं काम आहे. मुख्याध्यापक सांगतो त्याप्रमाणे शिक्षकाला करावं लागतं. तसं ह्या मनाची नियंत्रण बुद्धी आहे. बुद्धीने विचार करायचा, आपण हे जे कळत बसलो तर आपल्याला अभ्यास होणार नाही, पुन्हा नापास होतो. आपण वाईट गोष्टी केल्या, प्रश्न केले, त्याचा परिणाम वाईट होईल. तिने विचार करायचा आणि मनावर नियंत्रण आणायचं, त्याला अभ्यास म्हणा. बोलताय कोण तिथं? कोण मराठी बोलताय? उभं करताय आणि त्याला बाकीच्या मागं फोन होता बडे बडे सांगता. आता जो कोण बोलेल ना, एक तास इथं काम करून उभं करेल. ज्याला राहायचं असेल त्यांनी बोला. अजिबात आवाज नाही आला पाहिजे मध्ये. शिक्षकांनी मध्ये बसाय, मुलाच्या मध्ये कोण बोलते समजतं. तर मन ताब्यात ठेवल्याशिवाय कोणती गोष्ट होत नाही. आणि शरीर असं आहे, शरीराची रचना अशी आहे की शरीराला जसं हे दिलं, प्रोग्राम दिला तसं ते चालतं. जसं कॉम्प्युटर आहे, कॉम्प्युटरचा मुलांना माहीत आहे. कॉम्प्युटरला जर प्रोग्राम द्यायचा असला तर पहिला प्रोग्राम काढून टाकावा लागतो आणि नवीन प्रोग्राम घेतो. नाही, पहिला प्रोग्राम न काढता जर नवीन दिलं त्याला तर घेतं नाही. तसं शरीर सुद्धा आहे. शरीरात पहिले जे तुमचे सवय आहेत त्या सवय काढून टाकावं लागते आणि त्या सवय काढून टाकल्यानंतर तुम्हाला नवीन सवय लावून घ्यावं लागते शरीराला. त्यावेळेला शरीर ते चालतं. पहिल्या सवय तशा ठेवून जर अभ्यास करतो म्हणा तर शक्य नाही. पहिल्या सवय तशा ठेवून तुम्हाला जर तुमचा विकास करायचा असला बुद्धीचा तो शक्य नाही. पहिल्या सवयीवर नियंत्रण करावं लागतं आणि नवीन सवय ठेवावं लागतं. राजा होता, राजाजवळ एक राजवैद्य होते. राजवैद्य माहिती ना? राजवैद्य म्हणजे कोण? डॉक्टर. राजाला औषध देणारे, काय करणारे, राजाच्या प्रकृतीची काळजी घेणारे ते डॉक्टर आहेत. पूर्वी वैद्य म्हणत होते त्याला, म्हणजे वनस्पती औषध ते करत होते. आता हे इंग्रजांचा राजा आल्यापासून आपण इंग्लिश औषध सुरू केले, त्याला डॉक्टर म्हणायला लागले. डॉक्टर हे इंग्रजी शब्द आहे, वैद्य हा मराठी शब्द. मग ते वैद्याने सांगितलं की शोध केला. शोध कशाला म्हणतात? केस काढणे. आणि थंड पाण्याने स्नान केलं, ताकद भाकर खाली तर मनुष्य मरतो. मनुष्य मरतो. राजाने ऐकलं. मग राजा राजवैद्य दोन्ही फिरायला गेले. दिवशी जात असताना एक शेतकरी आवतो वाहत होता. दुपारचा टाईम होता, आपला कार्याकडे टाईम होता. त्यावेळेला आवतो वाहता वाहता तिथं न्हावी आला. पहिले न्हावी होते ते घरी जायचे, बोलू तिला म्हणायचं. न्हाव्याने त्यांचे पीस काढले
केस काढल्यानंतर त्यांनी गेली कुठे काढली थंड पाण्याचं काम केलं आणि त्याच्या बाई आली शिजोरी घेऊन त्याच्यात ताकद भाकर होती त्याने खाल्लं लगेच आवाज येऊ लगेच आवाज व्हायला लागला विश्रांती वगैरे नसते चेक करायला जोडल्यानंतर मग राजाने ती पाहिलं राजा म्हणे वैद्याला म्हणे तू लबाड बोलतो हा कुठं गेला म्हणे राजवैद्याकडे 6 महिन्याचा टाइम द्या किती 6 महिन्याचा टाइम द्या मग 6 महिन्याचा टाइम दिला त्यांनी त्या शेतकऱ्याला राजवाड्यात आणलं राजवाड्यात दररोज गरम पाण्यानं स्नान उठणं लावून स्नान करायचे सगळं गरम एसी मध्ये ठेवलं त्याला सगळं हे केलं अगदी आरामशीर सगळं मिष्टांना जेवायला 6 महिने अगदी आरामशीर ठेवलं मग 6 महिने झाल्यानंतर राजाला बोलवलं मग त्याचं शोध केल्यानंतर थंड पाण्याचं स्नान घालायला लागले तर थंडी वाजली थंडी कुठून आली तुझा कापू लागला पाहिजे मग ताक भाकर जेवायला गेली तो एकदम जेवण पडला राजवैद्याने विचार त्याला वापरतो मग राजा वैद्य म्हणतो मी हे तुमच्यासाठी सांगितलं शेतकऱ्यासाठी नाही कोणासाठी सांगितलं म्हणजे ते शेतकरी जरी असला तर 6 महिने आरामशीर राहिला पहिला शेती सगळं उन्हात काम करत होता रात्री काम करत होता कामात करत होता ते सगळं प्रोग्राम काढून टाकला आणि आरामशीर जीवन त्याला दिलं 6 महिने म्हणजे पहिला प्रोग्राम काढल्यामुळं नवीन प्रोग्राम त्याच्या शरीरात बसला आणि नवीन त्याला शरीरामध्ये जी प्रतिकारशक्ती आहे ती घेऊन गेली आणि त्याला पुन्हा काढला म्हणजे शरीरामध्ये असे बदल होत असतात शहरामध्ये आपण जर समजा आपण आता तुम्ही विद्यार्थी जीवन आहे आजपर्यंत तुम्ही घरात राहिले आई वडिलांचं संरक्षण केलं उद्या तुम्हाला बाहेर जावं लागलं तुमच्या शिक्षणासाठी जावं लागतं उच्च शिक्षणासाठी जावं लागतं तिथं कष्ट करावं लागतात खाण्यापिण्याची सोय नसते कोणती सोय नसते तुम्ही त्या शिक्षणासाठी ती सोय सहज काही दिवस तुम्हाला त्रास होईल पुन्हा शरीर ते सवय लावून घेतं आणि काही दिवसांनी ते शरीरची सवय तुम्हाला त्याचा त्रास होतो म्हणजे शरीरामध्ये बदल घडतात आणि तशी सवय आपण हिंमत केली तर ते सगळे बदल आता समजा सुखवाशी येतात तिथं माहीत पडत होते माहीत पडतं किती श्रीमंत होते तेव्हा सांगितलं ना सोन्याच्या आकारामध्ये जेवणारे 60 भाज्या दररोज जेवायला पाहिजे थोड मोठे श्रीमंत होते आणि ते निघाले संन्यास घ्यायला कसे निघाले एक दिवशी संडासला गेले संडास झाल्यानंतर पाणी सांडलं त्या ढेकळावर पडलं ढेकूळ सुटला ढेकळावर पाणी पडलं काय ढेकूळ देऊन जातो त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला त्यांच्या बुद्धीने विहेरलं की ह्या ढेकळाप्रमाणे आपलं हे ध्येय आहे 5 मिनिटात काय वेळ माहिती नाही उद्याचा भरोसा नाही आपल्याला जर त्या ध्यान संन्यास नाही घडला जेवण थोडे पर्यंत तर आपल्याला ह्या सगळ्या ध्यानाला जावं लागेल म्हणून माईबापाने विचार केला आपल्याला संन्यास घ्यायचा मग आपण 6 महिने संन्यास घेऊ घरची सगळी व्यवस्था करू मग संन्यास घेऊ नये थोड्या वेळा विचार आला 6 महिन्याची गॅरंटी आहे का ह्या देहाची मी म्हणतो मी आता ऐकवाडीवर म्हणतो मी म्हणतो माझी सत्ता एवढ्यावर म्हणतो अरे तुझी देहावर सत्ता नाही तर दुसऱ्या सत्ता म्हणून मला जातो आहे का देहावर सत्ता
उद्याचा भरोसा आहे त्याचा दुसऱ्या पत्ता घालतो तू हा अभिमान असतो मनुष्याचा अभिमान असतो हा मोठा असतो मग त्यांनी म्हणलं की 1 महिन्यात घेऊ मग पुन्हा विचार आला की 1 महिन्याची काय गॅरंटी आहे पुन्हा म्हणे 15 दिवसात घेऊ पुन्हा म्हणे 8 दिवसात घेऊ पुन्हा तो विचार आला 8 दिवसाची काय गॅरंटी म्हणजे ज्या वेळेला मनुष्याला आत्मज्ञान होतं की आपल्या पुढचे सगळे दुःख दिसतात त्यावेळेला मनुष्य असा अगदी होतो की आपल्याला हे झालंच पाहिजे मग त्यामुळे आता आपण घरी जाऊन हे चाव्या वगैरे तिजोरीच्या घेऊन टाकू सगळं सोपू देऊ आणि सगळ्या घेऊ पुन्हा विचार लागली मला घरी जाताना एका वेळी साप चावला एखाद्या गाठ्या झाला ते जाऊन पडलो मेलो मग काय करायचं तशीच निघाली की घरची पुन्हा विचारता कोणाला विचारता जावेला घेता सगळं त्या शेतातूनच निघाले समजा तिकडून निघाले आणि संन्यास घ्यायला जाताना भरदारी कपडे होते मोठी श्रीमंत होते आता ह्या कपड्याची भिक्षा कशी मागायची म्हणून दिले कपडे एका ब्राह्मणात दिले ब्राह्मणाचे सारे कपडे घेतले आपण आणि पुढे निघाले त्या धोत्रांचे थोडेसे काढलं त्याची धुळी केली भिक्षा मागितली आणि जेवायला बसले त्यांना उलटी झाली की आलं भाऊ तसं आपल्या कधी खाल्लंच नाही ते पाहिलंच नाही घरी एवढे मोठे खाटात घेऊन त्यांचे त्याचा अन्नाचा वास आला उलटी झाली ते अन्न तसंच त्याने टाकून दिलं दुसऱ्या दिवशी भिक्षा मागितली तिसऱ्या दिवशी भिक्षा मागितली गेलं नाही आलं चौथ्या दिवशी पुन्हा भिक्षा मागितली उपाशी 4 दिवस भिक्षा मागितल्यानंतर एक भास गेला ते म्हणे आता जिंकलो मग ते ऋतुपूरला जाईपर्यंत थोडं अन्न त्याच्या पोटात जाऊन मग ऋतुपूरला गेले होईल प्रभू संन्यास घेतला संन्यास घेतल्यानंतर ते गोविंद प्रभूच्या सेवेसाठी एक प्रहर नानवट करायचे नानवट म्हणजे काय मनाचा व्यवहार करायचे ते कुठे श्रीमंत होते व्यापार होते फार मोठे श्रीमंत होते मनाचा व्यवहार करायचे त्याच्यामध्ये त्यांना 3.5 तोळे सोनं मिळाले बरोबर किती 3.5 असून त्यावेळेला सोन्याचं नाव होतं 3.5 रुपये मिळायचे त्यांना म्हणजे 3.5 तोळे सोनं असे गोविंद प्रभूला उभार करायचे कपडे वगैरे घ्यायचे अत्तर धूप वगैरे सगळं गोविंद प्रभूचे खर्च करायचे त्याच्यातले पैसा घेत नव्हते आणि स्वतः भिक्षा मागून खायचे मग गावातले लोक म्हणायचे हा एवढा कमवतो एवढे पैसे कमवतो हा भिक्षा थोडंच खाणार आहे म्हणून त्याला जी भिक्षा ते अन्न टाकून द्यायचं असतं नाचलेलं विटलेलं खराब झालेलं अन्न आहे ते त्याला द्यायचं कुणाला माई मठाला भिक्षा द्यायची माई मठाने तीच भिक्षा खायची आणि सगळं जेवायचे करायचे सगळं करायचं आणि ते भिक्षा खाऊन त्यांनी विराजचक्राचा ग्रंथ लिहिला तिथं ऋतुपूरला काय केलं त्या नाचक्या भिक्षा खाऊन विराजचक्र ग्रंथ लिहिला सगळं काय केलं त्यांच्या शरीराने इतका बदल घेतला पण मनाचा ठाम होता ते म्हणून मत बदल झाला जे मनाचे ठाम नसतात परमेश्वराविषयी अचूक श्रद्धा ज्याची नसते ते म्हणतात कसं होईल कसं होईल कसं होईल कसं होईल काय होईल पुढं काय होईल अरे नरकाला जाणे तर चुकत पुढे जे नरक आहे एवढे चौऱ्याऐंशी नापिणी आहे पकीची नरक आहे हे नरक काही सामान्य आहेत का हे दुसरं काहीच नाही करा भाऊ इथे जे तू प्रसंग एवढं सहन केलं तेवढे त्याचे पाप जास्त नसतात म्हणजे शरीर असं आहे की जसा अभ्यास केला म्हणजे जशी त्याला सवय लावली तशी लागते लहानपणी जर सवय लावली व्यायाम करायची तो पैलवान होतो लहानपणी जर अभ्यास करायची सवय लावली तर तो बुद्धिमान होतो लहानपणी जर घोड्या करायची सवय लागली इंग्रजी करायची सवय लागली नंतर करायची सवय लागली तर तो अमर होतो
ही जशी सवय लागली सोडतात. तुम्हाला कशी सवय लावायची आहे? बुद्धिमान तुम्हाला लावायचं आहे, तशी सवय लावून घ्या. आणि सवय हे अभ्यास म्हणावा त्याला, आणि दुसरा अभ्यास आणि दुसरा आहे ते वैराग्य. तेव्हा काय सांगितलं? वैराग्य. वैराग्य म्हणजे जसं आता एखादा मनुष्य असतो, तुमच्या समोर वैराग्य येतं की जो संन्यास घेतलेला आहे, कसा घातलेला आहे, जंगलात राहतो, भिक्षा मागून खातो, हे तुमच्या डोळ्यासमोर येत आहे. परंतु खरं वैराग्य म्हणजे श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलेलं आहे. जसं आता तुम्हाला भूक लागलेली आहे, भरपूर इतकी भूक लागलेली आहे, 2-4 दिवस अन्न नाही पोटात. पुढे एखादं ताट विचारून आलं, 5 पन्न आहे, त्याचा सोबत येतोय, तोंडाला पाणी सुटलेलं आहे, कधी कधी खाऊन लागलेलं आहे. तशाच त्याच्यामध्ये तुमच्या मित्रांनी सांगितलं की त्याच्यात विष टाकलेलं आहे. काय? त्या पदार्थामध्ये, खाण्याच्या पदार्थामध्ये काय टाकलेलं आहे? विष टाकलेलं आहे. तुम्ही खाल्ले, त्याच वेळेला तुम्हाला वाटतं की खाल्लं तर आपण आपल्याला मरण येईल, म्हणून त्या पदार्थाचं घृणा उत्पन्न होते आणि तो पदार्थ न खाण्याची इच्छा होते. तुमची भूक निघून जाते, तहान निघून जाते, सगळं निघून जातं आणि तो पदार्थ तुम्ही टाकून देता. कशामुळं? ते विषाचे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्याला मृत्यू येतो हे तुम्हाला माहीत असतं. तसं त्या मनुष्य देह आहे, मनुष्य देह जो आहे तू काहीच नाही. पहिल्यासारखं सगळं राबावं लागतं, थोडं थोडं लागतं, राखण घेऊन काम करावं लागतं. त्याच्यातूनही चढउतार आहे. घरात जो मत आपण असंच करतात, तसंच करतात. एवढे कष्ट करून तेवढा सगळा शांतता मिळते. आणि पुढचे जे जन्म आहेत, 84 कुठल्या मानवाचे जन्म आहे, झाडा झुडपाचे जन्म आहे, झोपडपट्टीचे जन्म आहे, ते किती दुःखी आहे. तुम्ही पाहता, कुत्रे गतीने फिरलं, तुमच्यासारखे थोडं झालं मारतात, त्यांनी क्या केलं की हसतात. त्याला खायला मिळत नाही, त्या गटारामध्ये लोट होते, त्याला उठता येत नाही, खाता येत नाही. कोणाचा पाय मोडलेला असतो, कोणी पाहत नाही. एखादा गाडी खाली पाय फिरवतो, अर्ध फिरवतो, त्याला कोणी पाहत नाही. त्याला दवाखान्यात डॉक्टर आहे का? किती दुःख आहे. तशा योनीमध्ये आपल्याला जन्माला जावं लागेल. ते 84 लाख योनी आहे, कित्येक अब्ज वर्ष त्याचं कसं झालं. नंतर मनुष्य येणार आहे आणि मनुष्य ह्यात बी मोठे वेळ त्याची स्वतःची कुठे आहे. तुमच्या मनुष्य कसं येत आहे माहीत आहे, त्याची शाश्वती नाही. आणि अनेक नरक आहेत. मनुष्य ध्यानंतर 60 वर्षाचे पहिले नरक आहेत, असे अनेक नरक आहेत. त्या नरकापासून आपली सुटका झाली पाहिजे. त्या भीतीने जर आपण अष्टभोगावर, आपल्या प्रपंचावर, आपल्या संसारावर लाथ मारून संन्यास घेतला, तोच वैराग्य. मनापासून अष्टभोगाची नफरत करणं, आपले जे ममता आहेत, आपले सगळे वगैरे आहेत, आपले जे आहेत त्यांच्यापासून दूर होणं, त्याला वैराग्य म्हणतात. आणि ते वैराग्य निर्माण झालं की तो सवय करून घेतो, तो सगळं करतो. वैराग्य त्याला निर्माण झाले, तो सकाळी उठतो, कर्म करतो, देवधर्म करतो, नाही केलं तर आपल्याला काय पावलं. हे भीती असते त्याला, म्हणून वैराग्य त्याला म्हणावं. म्हणजे हे मनाचं वैराग्य आहे, हे शहराचं वैराग्य नाही. बघून किती कपडे धारण केले आणि तो संबंधाला जातो, संबंधाला फोन करतो, त्याला सुख स्वागत पाहिजे, आमचं पाहिजे, तुमचं पाहिजे, खायला चांगलं पाहिजे, विश्रांत पाहिजे, त्याला वैराग्य म्हणत नाही. तो कपड्याचं वैराग्य झालं. या ठिकाणी 5 लोक सिव्हिल हॉस्पिटल बुलढाणा इथून आलेले आहे. तुमचं आरोग्य चेकअप लसीकरणातून तब्येत ठीक नाही, दुपारी आली होती 2-4 दिवस.
ज्याची तब्येत ठीक नसेल त्यांनी ती करायचा. ते लहान भावाचे काय? छोट्या सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत ते. फक्त उपयोग करायचं. बाकीचे पूर्ण बाकीचे काही नाही. सांगितलं. ते इंजेक्शन खावता परत ते. बस 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 बस. बाकी सगळ्यांचा आवाज ऐकतो. भगवान श्री चक्रधर स्वामी. बाकीच्यांनी नंतर जा. बाकीच्या एवढे म्हणजे तपासणार. हे बघा बाकीच्यांनी नको. हरी गोपाल कृष्ण महाराज की जय. बरोबर सरकार काम बसते का? पाठीचा गळा ताट डोक्यावर हात. बघा सगळे खाली. हे पहिले तुमचं जमायला खाली बसा. खाली बसा नंतर जा थोडा वेळ जा. चला डोळे बंद करा. स्मरण सुरू. डोळे बंद कर. ते थांबणार आहे. तुम्ही काय गडबड करू नका. दोन स्वतः तुम्ही सगळ्यांना एकदम तपासत नसता. सगळ्यांनी एकदम जाऊ नका. नंतर जाण्याचं झाल्यानंतर ते मुलं आल्यानंतर पुन्हा जा. हा वैराग्याचा प्रश्न होता ना. वैराग्य कशाला म्हणा समजलं तुम्हाला? त्याला म्हणा वैराग्य. ज्याला वैराग्य निर्माण झालं तो ताबडतोब बाकीच्या गोष्टी नंतर होत नाही. तो परमेश्वराची नंतर ठेवतो आणि आपल्याला नरकापासून सुधारायचा प्रयत्न करत असतो. तो वैराग्य. पुढचा प्रश्न आहे पार्थ मुंबईवरून आला.